शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर अपमान झालाय। मनोहर जोशी व्यासपीठावर आले आणि त्यांना या अपमानाला सामोरं जात व्यासपीठ सोडावं लागलं। पण प्रश्न असा आहे की मनोहर जोशींचा अपमान होत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसंच पक्षप्रमुख गप्प का बसले? शिवसेनेतल्या नव्या अधोगतीचीच ही नांदी म्हणायची का? ही दृश्य पहा। दसरा मेळाव्यासाठी मनोहर जोशींविरोधात शिवसैनिकात तुफान घोषणाबाजी सुरू झाली। मनोहर जोशींवर शिव्यांचा वर्षाव करण्यात आला। अखेरीस जोशींनी व्यासपीठ सोडलं। काय म्हणायचं या प्रकाराला? जोशींनी दिलेली मुलाखत आणि अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्ये त्यांना भोवली असा एकूण निष्कर्ष यातून काढायचा का? शिवसेना कोणत्या दिशेला चालली आहे असा प्रश्न या निमित्ताने पडतोय। मनोहर जोशींचा अपमान होण्याची वेळ दसरा मेळाव्यात यावी याला काय म्हणावं? एकीकडे जोशींचं चुकलं म्हणावं तर मग रामदास कदम का बरं बोलले नाहीत? पक्षाविरुद्ध असे नाराजीचे स्वर उमटू लागले तर सामान्य कार्यकर्त्यांकडून अशी घोषणाबाजी स्वाभाविकच म्हणायला हवी। पण मग भाजपमध्ये सुद्धा असे स्वर उमटले तेव्हा टीका करणाऱ्यांना अशी वागणूक मिळाली का? उलट मोदींनी जाऊन अडवाणींचे पायच धरले, त्यांना जाऊन समजावले। जोशींनी खूप केलं, त्यांना शिवसेनेने खूप दिलं हे मान्य केलं, तरी जिथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथे ही वेळ त्यांच्यावर काय यावी? या जुन्या नेत्यांची अधोगती म्हणायची का नव्या पक्ष नेतृत्वाची प्रगती? पक्ष शिस्त ही महत्वाचीच। नाराजीचे स्वर एका शिस्तबद्ध पक्षात कशा रीतीने उमटावेत याचे काही संकेत आहेत। त्यांच्याकडेही अनेकांनी विरोधाचे स्वर लावलेच की, पण त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांवर कधी पक्षात ही वेळ आली नाही। म्हणजेच कमळाबाईकडून शिकण्यासारखे काहीच नाही का? काळ बदलला की पंत पडतात आणि राव चढतात, पण पंतास ऐसे जेर बंद करावे यात कोणता मुलूक मारिला? यात पक्षाच्या प्रतिमेचे काय झाले? जुनी लढाऊ शिवसेना दिसली की एका ज्येष्ठ नेत्याचा मुखभंग झाला। आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अशी टीका किंवा वक्तव्य करण्याची वेळ जोशींवर आली असती का? जोशींनी अशी हिम्मत केली असती का? क्षणभर हे मान्यच केलं की जोशी चुकलेच, पण त्यांना अशी वागणूक? शेवटी काहीही असो, गेल्या 48 वर्षात शिवाजी पार्कवर जे झाले नाही ते या दसऱ्याला घडले, आणि तेही बाळासाहेब गेल्यावर एका वर्षात घडले। त्यामुळे मनोहर जोशींना हाय हाय आणि रामदास कदम आदी नेत्यांची भाषणं झाली नाहीत हेच जास्त लक्षात राहिलं। पहिल्यांदाच असं घडलं की शिवसेना पक्षप्रमुख काय बोलले यापेक्षा कोणाचे हाय हाय झाले आणि कोणाची भाषणं झाली नाहीत याचीच बातमी झाली। या बेबंदशाहीला उद्धव ठाकरे कसा लगाम लावतात हे लवकरच दिसेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास, एक पाऊल पुढे।